देशमुख साहेब, या 12 नंबर वॉर्डातून आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा? हे बघा, 12 नंबर वॉर्ड हा सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्यापैकी सुशिक्षित वर्ग या ठिकाणी आहे. विशेषतः उद्योग व्यवसायातील असतील, शिक्षक वर्गातले असतील, अतिशय सुज्ञ नागरिक या ठिकाणी आहे. माझा मतदार अतिशय सुज्ञ आहे. पण जर परिस्थिती बघितलं तर त्यांच्या राहण्याची वास्तू जी आहे ती अतिशय व्यवस्थित आणि टुमदार आहे. पण ज्यावेळी घराच्या बाहेर तो पडतो तर अतिशय दयनीय अवस्था बाहेरच्या रस्त्याची, ड्रेनेजची आणि लाईटचे पण खूप मोठे प्रश्न आहेत. या काटेवस्ती, फुलेवस्तीसारख्या भागात बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे, डुकरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळं प्रचंड प्रमाणात लोक त्रस्त झालेली आहेत. एक सुशिक्षित वर्गाला हे अपेक्षित नव्हतं आणि नेमकेच ह्या 12मधल्या वॉर्डमधल्या हे इन्फ्रास्ट्रक्चर का डेव्हलप केले गेले नाहीत, का तिथं दुर्लक्ष केलं गेलं, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आज नगर परिषद होऊन ऑलमोस्ट 3.5-4 वर्ष होत आहे. पाण्याचा प्रश्न तोच आहे. अजूनही बोरिंगच्या पाण्याचा सप्लाय आहे. रस्त्याची पावसाळ्यातली अवस्था म्हणजे लोकांनी बाहेर पडायचंच नाही अशी होती. लाईटचा पण अभाव आहे. या सगळ्या गोष्टी लोकांकडून बोलल्या जात आहेत. आता एक बघितलं तर जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्याच्या आधीचे, त्यांचे जे स्थानिक पुढारी आहेत ते डायरेक्ट इनडायरेक्ट या ठिकाणी लोकांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करतात, ते दाखवतात. आणि अशा अवस्थेत दबावतंत्र वापरून त्यांच्यावर एक भीतीचं वातावरण ठेवून त्यांना घाबरून दाबण्याचा प्रयत्न केला जातो. लोक हे बोलतात पण ते समोर येऊ शकत नाही. ठीक आहे, आम्ही त्यांच्या भावना समजतो. पण या ठिकाणी या परिस्थितीचा उद्रेक 1978 साली माझे आजोबा, आमच्या प्रकाश बापूंचे वडील आदरणीय कैलासवासी शामराव पाटील साहेबांच्या वेळी जो काही उद्रेक झाला होता जनतेतून, जो स्फोट झाला होता, नेमका त्याच पद्धतीचा स्फोट तुम्हाला यावेळी फक्त प्रभाग 12मध्ये नाही तर अख्ख्या अकलूजमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. जनता यावेळी स्वाभिमानानं बाहेर पडणार आहे. जो स्वाभिमान त्यांचा दाबला गेलेला आहे त्या स्वाभिमानाला ते सध्या खूप चांगल्या पद्धतीनं मला प्रतिसाद देत आहेत. बाकी डेव्हलपमेंटच्या बाबतीत बापूंनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. भारतीय जनता पार्टीचं व्हिजन, अकलूजचा कायापालट, अकलूज ग्रामपंचायत जी एशियाज लार्जेस्ट ग्रामपंचायत, मोठी ग्रामपंचायत समजली जायची, येत्या काहीच वर्षाच्या काळात जयाभाऊंनी सांगितलं 1000 कोटीचा निधी मी इथं आणतो आहे. आपण थोड्याच वर्षात बघाल की अकलूज नगर परिषद ही आपल्या देशात चर्चेत असेल. त्यामुळं सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे, यावेळी सुज्ञपणे जागे राहून मतदान करा आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. नगराध्यक्षपदासाठी आमच्या पूजाताई कोथमिरे उभ्या आहेत. त्यांनाही या ठिकाणी आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर फडकावा ही नम्र विनंती.